नमस्कार मित्रांनो, मी बरेच व्हिडिओ बनवतो आणि मला आमचे प्रेक्षक कायम विचारतात की तुम्ही पूर्ण डिटेलमध्ये माहिती देत नाही, खर्च काय येतो, नफा काय येतो, हे सगळी माहिती देत नाही. आता ही माहिती मी का देत नाही, कारण ही जागेवरून उपलब्धतेनुसार बदलत जाते. पण आज मी तुम्हाला कोंबडी पालनातली एक अशा प्रकारची ठोक माहिती पूर्णपणे सांगणार आहे, जी मला 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 जे आता खर्च येतो तो सगळा, आणि मग त्यावरून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कोंबडी पालनात पूर्ण वेळ यायचं आहे की नाही. तर चला सुरुवात करूया. तर आपण बोलूया भांडवलाबद्दल. तर भांडवलावर बोलण्याच्या आधी आपण बघूया की आमचा कोंबडी फार्म आहे तो कशा प्रकारचा आहे. तर बघा, हे आत या इकडे, आपल्याला समजेल. आम्ही हा कोंबडी फार्म अत्यंत सोप्या पद्धतीने आणि अत्यंत कमी खर्चात बांधलेला आहे. तुम्हाला लक्षात येईल बघा, 20 फुटाचा जो अँगल असतो त्याला अर्धा कापून 10 फूट आहे, 2 फूट खाली काढून 8 फूट वर ठेवलंय. सगळ्यात स्वस्त वजनाची गॅल्वनाइज जाळी इथे लावलेली आहे, ती तारेने बांधलेली आहे. खाली सिमेंट टाकलेलं नाही आहे, अँगल डायरेक्ट खाली काढलेले आहेत. अगदी स्वस्तात घरी वेल्डिंग, मी स्वतः वेल्डिंग करून हे बनवलेलं आहे. त्यामुळे आमचा खर्च फक्त 45,000 रुपयाचा झालेला आहे. हे जे छत बनवलं आहे याच्यामध्ये जुने सडके बांबू वापरलेत. याच्यावर आमचा डिटेल व्हिडिओ आहे, हे कसं बनवलं याचं डिटेल व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे, त्यामुळे तो परत विचारून कसं बनवलं आहे. ह्याच्यामध्ये काही वेळेला सपोर्टला असे जुने फुटके पाईपही वापरलेत. नंतर ह्याच्यावर एक आमची जुनी शेडनेट टाकलेली आहे, आणि पावसाळ्यासाठी आणि इतर यासाठी आम्ही ताडपत्री टाकलेली आहे, जी दोरीने बांधलेली आहे, जी आम्ही खाली घेऊन खाली बांधून ठेवतो. ओके, या सगळ्या शेडचा सेटअप आमचा फक्त 45,000 रुपये आहे. ओके, आता भांडवलामध्ये ही पहिली गोष्ट झाली, हा सेटअप. त्यानंतर दुसरी गोष्ट झाली, मी जनरली रेकमेंड करतो की सरकारने जी जात डेव्हलप केली आहे कावेरी, त्यापासून सुरुवात करावं. कोंबडीला काय अन्न देता हे महत्त्वाचं आहे, कोंबडीची जात महत्त्वाची नाही आहे. थोडक्यात कुठल्याही जातीचा माणूस काय अन्न खातो त्याप्रमाणे त्याची कशी डेव्हलपमेंट होते, त्याचं प्रोटीन किती कंटेंट आहे हे ठरतं, जातीने ठरत नाही, काय अन्न खातो त्याने ठरतं. तर मी रेकमेंड करतो की 70 दिवसाची पिल्लं ही 150 रुपये किलोने मिळतात. ट्रान्सपोर्टेशन धरलं तर साधारण 300 पिल्लं 3000 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही पाळतो. म्हणजे प्रत्येक कोंबडीला 10 स्क्वेअर फीट जागा मिळावी. तर 300 पिल्लांना ट्रान्सपोर्ट सकट 200 रुपये धरून 60,000 रुपये खर्च येतो. मग 60,000 आणि ठोक हा 50,000, असं म्हणून 1,10,000 रुपये आपल्याला बेसिक खर्च येणार आहे. आता आपण कोंबडीच्या खाद्याबद्दल बोलूया. साधारण पूर्ण चाऱ्यावर, म्हणजे विकतच्या चाऱ्यावर तुम्हाला कोंबडी करायची असेल तर तो विकतचा चारा साधारण 1560 रुपयाला आपल्याला गोणी पडते. ट्रान्सपोर्ट 290 रुपये मला पडतं. ते धरून मला 37 रुपयाला किलो चारा पडतो. म्हणजे 3.70 रुपये हा कोंबडीचा दिवसाचा खर्च येतो. कारण प्रत्येक कोंबडीला मी 100 ग्रॅम हे टाकायचं म्हटलं तर. ओके, असं तुम्ही 300 कोंबड्या करायचं झालं तर तुम्हाला महिन्याला 33,000 रुपये लागतील. तर तुम्ही जेव्हा 70 दिवसाच्या कोंबड्या घेता तर ते 3 ते 4 महिन्यात अंडी द्यायला लागतात. त्यामुळे तुम्हाला 1,20,000 रुपये एक्स्ट्रा चाऱ्यासाठी ठेवायला लागतील. म्हणजे आधीच 1,10,000, मग 1,20,000, असं झालं 2,30,000. यातलं गणित थोडंफार इकडे तिकडे होतं आहे, त्याच्यावर लक्ष देऊ नका, गाभ्यावर लक्ष द्या. तर 2,30,000 धरले. आता पुढचा प्रश्न येतो की तुम्ही हे नोकरी सोडून करावं का. तर माझं म्हणणं आहे की नोकरी सोडून हे करू नये. तुमच्या घरी तुमची गृहिणी, तुमच्या जो बेटर हाफ आहे, तुमची पत्नी असेल तर त्यांना हे काम द्यावं. कारण 2 वेळेचा चारा टाकून पण हे करता येतं. 2 वेळेचा चारा टाकून हे केलं तर पहिल्या वर्षी तुम्हाला तुमच्या शेडचा आणि कोंबड्यांचा खर्च पूर्ण काढता येतो. आता ह्याचं गणित आपण बघूया. साधारण 2.5 दिवसाला कोंबडी एक अंड देते असं धरू आपण, आणि 2.5 दिवसाचा कोंबडीचा खर्च येतो 9 रुपये 25 पैसे, 3 रुपये 70 पैशांनी कॅल्क्युलेट करू. 9 रुपये 25 पैशाचं अंड 12 रुपयाला जातं जेव्हा आपण उन्हाळा असतो, आणि 15 रुपयाला जातो जेव्हा हिवाळा असतो. पण 12 रुपयाला कमीत कमी त्याच्या खाली आम्ही अंड विकत नाही, मग आम्ही त्याचा दुसरा वापर करतो. तर 12 रुपयाला अंड गेलं तर कोंबडी तुम्हाला 22% रिटर्न देते, आणि जर 15 रुपयाला अंड गेलं तर कोंबडी तुम्हाला 38% रिटर्न देते. तर पहिल्या वर्षात तुम्ही 1,11,000 कमीत कमी प्रॉफिट मिळवणार पहिल्या वर्षात. पण तो प्रॉफिट आहे, तो प्रॉफिट नसून तुम्ही जो काय खर्च केला आहे तो पहिल्या वर्षात वसूल होणार आहे, आणि त्यानंतर ह्याच्या पुढच्या वर्षामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल पैसे हातात मिळायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे जर नोकरी सोडून हे करू नका. आणि जर नोकरी सोडून हे करायचं असेल तर तुम्ही आत्ता जेवढा पगार मिळवत आहेत तेवढे गुणिले कमीत कमी 6 महिने तुमच्या हातात असू द्या. म्हणजे आता ते पण त्या ह्या खर्चात ॲड करा, म्हणजे तुम्हाला अशी वेळ येणार नाही. कारण तुम्हाला लगेच पैसे
मिळायला लागणार नाही आहेत। आता आपण ह्याच्यावर विचार करू की हा जो नफा आहे तो कसा वाढवायचा। तर आम्ही पूर्ण चाऱ्यावर कोंबड्या पाळत नाहीत आणि बाहेरच्या चाऱ्यावर तर आम्ही कमीत कमी खर्च करतो। आता हा खर्च कमी कसा करायचा, तुम्ही बघा माझ्या कोंबड्यांच्या इथे हे एक झाड आहे, याचं नाव आहे हदगा। हे हदगाचं झाड मल्टिपल काम करतं। ह्याची फुलं तुम्हाला विकता येतात भाजी म्हणून। नंतर तुम्हाला ह्याची जी पानं आहेत ही कोंबड्या अगदी चवीने खातात, त्याची फांदी तोडून हे टाकायचे। तिसरं, हे झाड इथे सावली देतं, उन्हाळ्यामध्ये तुमच्या कोंबड्यांना मरण्यापासून वाचवतं। तर असे भरपूर उपयोग असलेले हे एक झाड आहे। असंच शेवगा एक झाड आहे आणि आम्ही भाजीपाल्याचा व्यवसाय करतो, त्यामुळे आमच्याकडे भरपूर भाजीपाल्याचा कचरा असतो। आणि तुम्ही आमचे व्हिडिओ नीट पाहिले असतील तर कोंबड्यांचं संपूर्ण पोषण व्हायला आम्ही त्यांच्यासाठी आळ्या तयार करतो। त्या आळ्या आपण माशांवर तयार करतो, मासे किंवा इतर कचऱ्यावर सुद्धा करता येतात। तर त्या आळ्याही खूप महत्त्वाच्या आहेत। तर हे सगळं करून तुम्ही खर्च वाढवू शकता आणि प्रॉफिट वाढवू शकता। ह्याचा खर्च अजून वाचवण्यासाठी अजून काही पण पर्याय आहेत, जसं बियर फॅक्टरी वेस्ट। लहान ज्या ब्रुवरीज असतात तुमच्या आजूबाजूला असतील तर तिकडे तुम्हाला बियर बनायच्या आधी जेव्हा धान्य उकडलं जातं त्या उकडलेल्या धान्याचा वेस्ट तुम्हाला इथे मिळतो, तो मी आणलेला आहे, तो पण बघा। हे बघा, अशा प्रकारचा बियर फॅक्टरी वेस्ट तुम्हाला मिळतो, तो सुद्धा आपण कोंबडी पालनामध्ये वापरू शकतो। तुमची स्वतःची गाडी असेल तर हे कलेक्ट करणं अगदी सोपं आहे। बरीच लोक तुम्हाला गोठ्यामध्ये कोंबडी पालनाचा सल्ला देतील, मी तो देत नाही। आमचा मुक्त गोठा आहे। आम्ही अनुभवलं आहे, जर इथे बाहेरचा पक्षी, कुत्रा, कोंबडी किंवा बदक किंवा कुठलंही असेल तर जेव्हा गाय आमची व्यायला येते तेव्हा ती व्यायला म्हणजे विणं सोडून कोंबड्यांच्या मागे किंवा पक्ष्यांच्या मागे त्यांना हाकलायला धावते। याने पिल्लू उलटं होतं आणि प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स होतात। कोंबड्या उकिरड्यावर खूप छान चरतात, पण हा शेणाचा उकिरडा तुम्हाला गायींच्या मुक्त गोठ्याच्या बाहेर ठेवायला लागेल। तर आम्ही तसं केलेलं नाही आहे, तर आम्ही काही वेळेला काही ट्रॉल्या शेण नेऊन तिथे टाकतो। पण जनरली आमची जी चूक झाली ती तुम्ही करू नका। शेणाच्या गोठ्याच्या बाजूला कोंबड्या पाळा, म्हणजे तुम्हाला शेण तिथे टाकणं सोपं होईल, पण गायींच्या मध्ये कोंबड्या सोडू नका। अजून एक होतं, कोंबड्या कुठेही अंडी देऊ शकतात रँडमली, त्या गायीच्या पायाखाली येऊन अंडी फुटण्याची भीती असते। कोंबडी पालन जिकडे करताय त्या ठिकाणी आम्ही उमरासारखं झाड लावणे रेकमेंड करतो। याची फळं खाली पडतात, त्याच्यावर किडे तयार होतात। मी पुढे जाऊन, आत्ता लहान झाड आहे, नंतर हे मस्त सावली देतं। तर हे साधारण तुमच्या वेस्ट साईडला लावा किंवा साऊथ साईडला लावा। आता तुमच्याकडे जर फळबाग असेल तर फळबागेमध्ये कोंबडी पालन अवश्य करा, पण भाजीपाल्याच्या जवळ कोंबडी पालन करू नका। कोंबड्या सगळ्या भाज्या फस्त करतील, हे लक्षात घ्या। नवीन कोंबडी पालक ही चूक करतात। भाजीपाला कोंबड्यांना खूप आवडतो। कोंबडी पालनावर कमीत कमी खर्च करा। आता हे इतकं घाण दिसत असेल, खाली माती आहे, पण तुम्ही जर खाली सिमेंट केलं तर तुम्हाला मी 100% लिहून देतो की तुमच्या कोंबड्या आजाराने मरतील। आम्ही अँटीबायोटिक्स न देता, कुठलंही लसीकरण न करता कोंबड्या पाळतो। आम्ही पिल्लं डायरेक्ट 21 दिवसाची इथे सोडतो लसीकरण न करता, आणि त्याही तरी खूप सुंदर अवस्थेत राहतात, कारण आम्ही सगळं मातीत करतो। हे लक्षात घ्या, सिमेंट हे कोंबड्यांचं नॅचरल वातावरण नाही आहे, त्यामुळे सिमेंटचं हे करू नका। अशा प्रकारची घाणेरडी शेड बनवा, कमीत कमी खर्च करा, तरच नफा होणार आहे। तर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो, मी 300 कोंबड्यांचं उदाहरण का दिलं? 12 डझन अंडी येतात। 12 डझन अंडी रोज विकणं हे सोपं नाही आहे। 12 डझन अंडी विकायला किती त्रास होतो हे तुम्हाला लक्षात येईल तुम्ही सुरू केल्यावर। त्यामुळे छोटी सुरुवात करा, हवं तर 25नी सुरुवात करा, 50नी सुरुवात करा, 100नी सुरुवात करा, पण 300 कोंबड्या हे करेक्ट पैसे देणारं हे आहेत। जर तुम्ही 1000 कोंबड्या केल्या तर रोगराई वाढेल। प्रत्येक कोंबडीला 10 स्क्वेअर फीट अंतर सोडा, रोग येणार नाही। हवरटपणा करू नका। पहिल्या अंड्यांची जर विल्हेवाट लागली असेल तर मी तुम्हाला एक नवीन मॉडेल सांगतो। त्या नवीन मॉडेलमध्ये तुम्हाला अजून एक फार्म बनवायचा आहे, कोंबडी फार्म, जो आम्ही तिथे बनवतोय। नंतर काय करायचं आहे, जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल, पहिल्यांदा तर तुम्हाला मी मोठ्या कोंबड्या घ्यायला सांगतो 70 दिवसाच्या, पण जेव्हा तुमचं 1 वर्ष होऊन जाईल तेव्हा तुम्ही पिल्लं विकत घ्या। पिल्लं इथे टाकायची, 6 महिन्यानंतर पिल्लं अंड्यावर येतात। पिल्लं अंड्यावर आली की ते 6 महिन्यानंतर काय करायचं, तिथे नवीन पिल्लं टाकायची, आणि ही पिल्लं अंडी द्यायला लागतात। ती पिल्लं अंड्यावर आली की ही सगळ्या कोंबड्या मांस विक्रीसाठी विकून टाकायच्या, आणि इथे नवीन पिल्लं टाकायची। असं करत 2 फार्म रन करायचे, 300 असे 600 कोंबड्या। त्यामुळे तुमचं कंटिन्यूस रोटेशन राहतं। दरवेळेला नवीन कोंबडी घ्यायचा खर्च येत नाही, तो तुमच्या मांस विक्रीतून पूर्णपणे रिकवर होतो, आणि हा धंदा तुम्ही खूप यशस्वीपणे करू शकाल। मी सांगतोय, कोंबडी पालन सुंदर धंदा आहे। नोकरी सोडून उडी मारू नका, शांतपणे जा, आधी गृहिणीला इन्व्हॉल्व करा। 15,000 रुपये घेऊन बाहेर नोकरी करण्यापेक्षा 100% कोंबडी पालन करावं आणि घरच्या घरी स्वतः मालक व्हावं।